मॅचला सुरुवात होत आहे आणि तिसऱ्या दिवसातला पहिला सामना मासवन जिनियस वर्सेस स्मिथ मॅशर्स आणि अजय यांचा पहिला चेंडू राकेशसाठी ऑफ साइडच्या दिशेने टोळलेला सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे अमृत यांच्याकडून आणि एका धावेवर समाधान मानवत आहे ती स्मिथ मॅशर संघ. नऊ वाजून 12 मिनिटांनी पहिला चेंडू पडलेला आहे आजच्या दिवसातला आणि दुसरा चेंडू घेऊन येते. रनअप मध्ये काहीतरी बदल झालेला आहे अजय यांच्या. प्रीतम यांनी सुंदर टोळलेला चेंडू एकच धावावर समाधान मानावं लागत आहे आणि धाव संख्या झालेली आहे 2. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. सुंदर लेग साइडच्या दिशेने टोळवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेले आहेत. 2 धावा घेतलेल्या आहेत तिकडे. संत गतीने सुरुवात करत आहेत राकेश आणि प्रीतम जिनियस संघाचे आणि त्यांचे संघमालक सुद्धा आज मॅचचा आनंद घेत आहेत. निर्धाव असा चेंडू. राकेश यांना काही समजलेला नाही. चेंडू निर्धाव जात आहे. विकेट कीपर्स दीपक यांच्या हातामध्ये. पुन्हा निर्धाव जातोय चेंडू. पाच चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या झालेली 4. पुन्हा ऑफ साइडच्या दिशेने टोळलेला चेंडू. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण होतंय का नमिश यांच्याकडून. थोडीशी मिसफील्ड झालेली आहे. त्याच्यावर 2 धावा घेतलेल्या आहेत आणि षटक संपलेला आहे. एका षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 6. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल सकाळच्या सत्रामध्ये. कुठलीही विकेट न गमावता 6 धावा जमवलेल्या आहेत त्या स्मिथ संघाने. आणि दुसरं षटक घेऊन येते तो ईशांत पांढरा. यंग आणि उभारता युवा मासवनसाठी गोलंदाज आहे हा. काल खूपच सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे ईशांत यांनी. आणि त्यांचा सामना करते प्रीतम पांढरा. आणि शॉर्ट चेंडू. बघूया किती धावा मिळतात. आणि पहिला चेंडू सीमा पार झालेला आहे. चौकार. प्रीतम यांनी ईशान यांच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून इरादे स्पष्ट केलेले आहेत. ईशान यांचा दुसरा चेंडू. पुन्हा शॉर्ट चेंडू आणि मला वाटतं पुन्हा चौकार. खूप शॉर्ट चेंडू टाकत आहेत ईशांत आणि त्यांना समजवण्यासाठी दीपक विकेट कीपर्स काहीतरी कानमंत्र देत आहेत ईशांत यांना.
ईशांत यांचा तिसरा चेंडू. आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलेलं आहे आणि 2च धावेवर समाधान मानावं लागत आहेत. तीन चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत ईशांत यांच्या. बघूया कसं कमबॅक करतात ईशांत. पुन्हा बघूया झेल होतोय का. आणि झेल धरतीला दान केलेलं आहे कल्पेश यांनी. पुन्हा 2 धावा घेतलेल्या आहेत. आणि खूपच अवांतर असं वाईट चेंडू. पंचांचा इशारा. षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेत ईशांत यांच्या. खूप महागडं असं षटक चाललंय ईशांत यांचं. आणि धावसंख्या झालेली 20. खूपच सुंदर चेंडू टाकलेला होता. त्याच्यावर सिंगल धाव परिपूर्ण केलेले राकेश आणि प्रीतम यांनी. आणि धावसंख्या झालेले 21. 5 चेंडू टाकून झाले ईशांत यांच्या षटकातले. पुन्हा त्यांचा सामना करतील प्रीतम. बघूया कुठल्या प्रकारचा चेंडू टाकतात प्रीतम यांना. स्टेट ड्राईव्ह केलेला आहे. बघूया झेल होतोय का. मला वाटतं चौकाराच्या दिशेने गेलेला चेंडू, पण आउटफील्ड खराब असल्या कारणाने तिथे 2 धावा पळून काढलेले आहेत आणि षटक संपलेले आहे. आणि 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 23. खूप महागडं असे षटक गेलं ईशांत यांचं. पाण्याचा जार इथून घेऊन जायचा आहे. आणि तिसरं षटक घेऊन येतात अजय. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक. पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने टोळलेला चेंडू. किती धावा काढतात बघूया. 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत राकेश आणि प्रीतम यांनी. आणि धावसंख्या झालेली 25. खूप सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल स्मिथ मॅशर संघाकडून.
आणि निर्धाव असा चेंडू. राकेश यांना काही समजलेला नाही चेंडू. आणि एका धावेवर समाधान. ईशान यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आणि 2 धावा ह्या चेंडूवर घेतलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाची साथ चांगली मिळत नाही गोलंदाजांना. आणि धावसंख्या झालेली 28. पुन्हा आंब्याला लागलेला चेंडू किती धावा करतात बघूया. एक सिंगल काढले, दुसरी धाव आणि परिपूर्ण 2 धावा झालेल्या आहेत. षटकातले 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 30. शेवटचा चेंडू आणि बघूया आता झेल होतोय का. आणि झेल खाली ईशांत आणि सुंदर झेल पकडलेला आहे ईशांत यांनी. आणि पहिला झटका लागतोय तो प्रीतमच्या रूपाने. आणि आता आलेले आहे विवेक गणेशकर चिची, सॉरी मुन्ना पराग धानवा. पर्सनॅलिटी चिची आणि पराग धनवाची सेम वाटली आम्हाला इकडनं, म्हणून सॉरी. धुक्यामुळे का आम्हाला त्यांना समजता नाही आलं. चिची त्यांना आवाज देतात का पराग तुम्ही चांगलं खेळायचं आहे. आणि आता चौथं षटक घेऊन येतात राहुल. लेझी बॉईज, तेजस आम्हाला सांगतात लेझी बॉईज. बघूया कुठल्या प्रकारे राकेश त्यांचे परम मित्र आणि पराग धानवा हे त्यांचे बंधू कुठल्या प्रकारे गोलंदाजी त्यांना करतील. आणि त्यांची लेझी चालू झालेली आहे. तेजस सांगतात साधारणतः 5 मिनिटं लेझी चालू राहील त्यांची, त्याच्यानंतरच चेंडू पडेल. बघूया साधारण 3 मिनिटं झालेली, अजून 2 मिनिटं बाकी आहेत. आणि चौथ्या षटकातला पहिला चेंडू राहुल यांचा सामना करतील राकेश. लेग साईडच्या दिशेने टोळलेला चेंडू बघूया डिक्लेअर झोन मध्ये जातोय का. आणि एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव रिक्स घेण्यात राकेश आउट होतोत का बघूया. पण झेल परिपूर्ण, थ्रो परिपूर्ण झाला असता तर राकेश यांना धोका पत्करावा लागला असता. बघूया राहुल यांच्या षटकात राकेश चौकार षटकार लावतात का राकेश यांचा विकेट घेतात राहुल. राकेशच्या विकेटसाठी 100 रुपये तेजस धनवानी लावलेले आहेत राहुल यांना. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पोलार्ड. आणि आता स्ट्राईकवर मुन्ना पटेल.
बघूया. अजयला त्यांनी इशारा केलेला आहे का, अजय तू कॅच घे, मी त्याच बाजूने चेंडू टाकणार आहे, का तुझ्याकडे झेल येईल, एवढा कॉन्फिडन्स राहुल यांना आहे. खूप सुंदर चेंडू टाकलेला, ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. पण बघूया मुन्ना सुद्धा काय करतात राहुलच्या गोलंदाजीवर. खूप सुंदर असा चेंडू. मोठा भाऊ छोट्या भाऊला खेळवतोय, जसं काय त्याच्याकडे आज खेळवायला दिलंय असं वाटतंय. आणि राकेश त्यांना समजवतात का कुठल्या प्रकारे चेंडू खेळायचे आहेत राहुल यांचे. राकेश दुमाडा करतात की फुलटच दे मारायला त्याला, जाऊ दे मारू दे त्याला. आणि कॅच झेल होतोय का बघूया. आंब्याला लागलेला चेंडू पुन्हा मिसफील्ड झालेले तिकडे कल्पेश यांच्याकडून, आणि 3 धावा परिपूर्ण केल्यात. आणि धाव संख्या झालेली 36. आणि चेंडू टाकून झालेले 5. खूपच सुंदर असं षटक म्हणता येईल राहुल यांचं. पण बघूया शेवटच्या चेंडूवर काय षटकार मारतात का राकेश, का त्यांचा विकेट काढतात. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेले आहेत पोलाड यांनी. आणि धावसंख्या झालेली 38. 4 षटकानंतर धावसंख्या झालेली 38. आणि आता शेवटचं षटक घेऊन आले ते सचिन वालकेश्वर धानवा, फिरकी गोलंदाज. आणि बघूया मुन्ना कुठल्या प्रकारे खेळवतात. धावसंख्या झालेली 38. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 5वं षटक. सचिन त्यांचा सामना करतील पराग. पुन्हा बाहेर असा काढलेला चेंडू, पण पंचांचा इशारा वाईट. खूप सुंदर असा चेंडू होता, पराग यांना काही समजलेला नव्हता चेंडू. पुन्हा एकदा अवांतर एक धाव वाईटच्या रूपात. आणि पुन्हा एक धाव घेतात की डबल घेतात बघूया. डबल धाव. कल्पेश यांच्याकडून खूप मिस्ड फील्ड होत आहे. आणि 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. आणि धावसंख्या झालेली आहेत 42. एकच चेंडू टाकून झालेला षटकातला. पुन्हा झेल उडालेला आहे आणि झेल धरतीला दान केलेले आहे पोलाड यांनी. आणि पराग यांना जीवदान.
आणि पुन्हा शॉर्ट चेंडू बघूया. षटकार राकेश यांच्या बॅटमधून षटकार. प्रमोद शेडगे यांचं स्वागत करीत आहेत आम्ही. गुड मॉर्निंग. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मासवन प्रीमियर लीग 2024 आणि आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण न्याहाळतोय. मासवन जिनियस वर्सेस आपण पाहत आहेत स्मिथ स्मॅशर्स या दोन टीमच्या माध्यमातून एक अतिशय कडवी झुंज या सकाळच्या सत्रामध्ये. जे श्रोते जोडले गेलेत, जे आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून या सकाळच्या सत्रामध्ये धुक्याच्या वातावरणात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले आणि 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. 5वं षटक 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. सचिनचा हा बॉल यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55 धावा. मासवन जिनियस टीम चे आपण पाहतायत राहुल दानवा यांचे 2 हात कमरेवर येत आहेत. तर परिपूर्ण आताची घडी जे आपण पाहू शकतात राकेश धुमाडा 4 बॉलचा खेळ झालाय. सचिन धानवा यावेळेला आपण पाहू शकतात महागडे षटक 2 लगातार षटकार. सुपर बॅटिंग. राकेश गुवारीचा हा यावेळेला फटका फसतोय की काय. फिल्डर येत आहेत, तेवढी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेके येईपर्यंत परागला यावेळेला आपण पाहू शकतात सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला 5व्या बॉलवर. शेवटचा बॉल असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते तब्बल 56. अब तक 56. या सकाळच्या सत्रामध्ये अतिशय सुंदर वातावरण, धुक्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. आमचे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जतीन किनी आणि अनुराग चव्हाण, तर 2 आमचे ऑफिशियल पंच ऑनफिल्ड आहेत. एका साईडला आपण पाहताय स्ट्रायकर एंडकडे किरण केणे यांना आपण पाहू शकाल. तर सागरजी पाटील यांना आपण पाहू शकतायत नॉन स्ट्रायकर एंडकडे. सरळ बॅटचा उपयोग केला राकेश गुवारेने. यासाठीच केला होता अट्टाहास की शेवटच्या बॉलवर षटकार यावा. स्वीट टायमिंग. मॅग्निफिसंट शॉट. हायस्ट टोटल 62 धावा. कालच्या दिवसात 60 धावा आपण पाहिल्या होत्या आणि आजच्या दिवसामध्ये 62 धावा ओटेक केलंय त्या टीमला आणि 62 धावांवर उच्चांक गाठलाय सकाळच्या या धुक्याच्या वातावरणात. 5 ओव्हरमध्ये कालच्या दिवसात 6 ओव्हरमध्ये 60, आज 5 ओव्हरमध्ये 62.
राकेश गोवारी, ॲब्सोल्युटली सुपर्ब अँड ब्रिलियंट बॅटिंग, ट्रिमेंडस बॅटिंग. आणि इथून आता मात्र डू ऑर डाय. जर आपण पाहिलं तर अजून 3 सामने जर जिंकले लगातार तर कदाचित मासवण जिनियस संघ येण्याचे चान्सेस आहेत. परंतु इथून जर हा संघ या वेळेला बाजी मारतोय अर्थातच मिस मॅशर्स, तर या वेळेला या मासवण प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचा प्रवास कदाचित संपू शकेल. परंतु आता इथून जिद्दीने खेळावं लागेल. म्हणतात ना, मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकत नाही. म्हणून तुम्हाला जिद्द. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. धीरज अजित 11 आणि सूर्या मासवण दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. 5 षटक आपण पाहिली. 5 षटकांमध्ये 62-63 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. सकाळच्या सत्रामध्ये ग्रामपंचायत सदस्य योगेश पांढरा साहेबांना आपण पाहतायत आमच्या व्यासपीठावर आहेत. त्याचप्रमाणे अजित साबळा यांना आपण पाहू शकताय. सुजित जाधव यांना आपण पाहू शकाल. अविनाश यांना आपण पाहतायत. रोहन गोवारीला आपण पाहू शकाल. सुभाष भोयासाहेब यांना आपण पाहतायत, जे आतुरतेने वाट पाहतात 4 फेब्रुवारीची, कारण एकविरा चषक हे आपल्याला पाहायला मिळेल. रुपेशजी पाटील त्यांची ही स्पर्धा, आणि अशी ही स्पर्धा आहे की 1 वर्षाच्या अगोदर त्या स्पर्धेचं अनाउन्समेंट केलं जातं. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. 8-8 संघ दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये 7 मॅचेस, 9 दिवसांचा शेड्यूल. त्यामध्ये 5,000 रुपये तुम्हाला एंट्री फीज, कलरफुल प्रिंट टी शर्ट, आणि त्यामध्ये तुम्हाला 12 जणांचं भोजन हे आपण पाहू शकाल. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, 6 षटकांचे सामने कसे खेळवावेत, 1 मॅन शो. म्हणजेच रुपेशजी नरेश पाटील, एकविरा चषक कमिंग सून. 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी असा हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल 2025 मध्ये. तर 62 धावा झालेत. 63 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय या सकाळच्या सत्रामध्ये. या आपण ऐकूया अनिकेत काकडे, डीजे ऑपरेटर. Manish. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मासवण प्रीमियर लीगचा थरार. आणि उद्याच्या दिवसात सरप्राईज काहीतरी पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ते माहिती सुद्धा पडलं असेल, यात ती मात्र शंका नाहीये. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. धीरज 11, अजित 11, आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतायत सूर्या मासवण. पहिलाच बॉल. ऑल द बेस्ट बोथ टीम. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू विवेक गणेशकर याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. चांगली विकेट किपिंग. विकेटच्या पाठीमागे आपण पाहू शकाल, अर्थातच यष्टनच्या पाठीमागे. दोन्ही संघाचे कॅप्टन हळूहळू या प्रेझेंटेशन बॉक्स, टॉस बॉक्स मध्ये येताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 0. ऑन साइडला फटका अप्रतिम आहे. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 1. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 2. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. जयेश भोईर आणि राहुल भोईर मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. राकेश गोवारी, राहुल भोईर, जयेश भोईर
हे मात्र आपण पाहतायत ब्राईटनेस झालेत या स्पर्धेमध्ये. अतिशय सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून सूर्या मासवण टीम आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट हाताळलं गेलंय. आदरणीय सुभाषजी भोयासाहेब क्रिकेटवरचा जिव्हाळा आणि खूप अतिशय सुंदर क्रिकेटवरचं प्रेम हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण. टॉस दरम्यान चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मिळेल सुस्वागतम चौकार. यावेळेला आपण पाहतायत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅमेरामॅन अनुराग चव्हाण बंदिस्त करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. दीपक जाधवचा हा मिसटायमिंग स्ट्रोक. अजय भोईरवर सर्वांच्या नजरा होत्या परंतु अजय भोईर या स्पर्धेमध्ये फ्लॉप ठरलाय. आता इथून अजय भोईर आपल्या संघाला कितपर्यंत घेऊन जाईल. कोणत्या संघाने टॉस जिंकलाय. सूर्या मासवन आणि जयेश भोईर. आपला निर्णय फिल्डिंग स्वीकारले. अप्रतिम ऑन दी टॉस खेळलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सरळ चेंडू निघून जाईल. मासवन जिनियस टीमच्या खेळाडूंना अभिवादन देणारा दीपक जाधवच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. सपनाने आईलाई साई माझा त्याने निरोप सांगलाय र. सपनाने आईलाई साई माझा त्याने निरोप सांगलाय र. येऊन बाबाची पालखी खांद्यावर. सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेला होता. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यस टेकन. दीपक जाधवच्या खेळीला पूर्ण विराम. या आपण पुन्हा एकदा ऐकूया एक सुंदर सॉन्ग. येऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र. शिर्डीला चाललोय र. पायी शिर्डीला चाललोय र. शिर्डीला चाललोय र. पायी पायी शिर्डीला चाललोय र. अतिशय सुंदर आहे साईबाबांचं सॉन्ग. जसं गुरुवारचा दिवस येतो आणि प्रत्येकाच्या स्टेटसला आपण साईबाबांचं सुंदर मंत्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना सकाळ हसरी असावी साईंची मूर्ती नजरेसमोर दिसावी. मुखी असावे साईचे नाम सोपे होई सर्व काम. ओम साईराम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचते 9 वर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत. पहिल्या षटकातील 6 बॉल परफेक्ट यावेळेला पाहायला मिळाले. प्रथमेश भूपी एक अपकमिंग 11वी मध्ये कॉलेज कुमार म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. हलक्याशा हाताने यावेळेला पंचांकडे दाद मागितली आणि असं वाटलं की लेग स्टंप पिचिंग तर होताच परंतु इथे असं वाटलं की मिडल स्टंपला चेंडू भेदेल की काय. खूप चांगली गोलंदाजी आणि ज्या पद्धतीने प्रथमेश भोपी गोलंदाजी मार्कवर येतो बुमराची आठवण येईल अशा पद्धतीने त्याची ती चालण्याची स्टाईल आणि आयडियल मानतो. त्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं जर्सीच्या लिहिलेलं आहे बुमराह. अर्थातच खूप मोठा फॅन आहे. जस्सी जैसा कोई नहीं. प्रतिम चांगला बॉल पा. अजय भोईर या स्पर्धेमध्ये सीझन 10 मध्ये जी त्याची बॅटिंग नॅचरल आहे ती आतापर्यंत स्पष्टपणे दिसलेली नाहीये. अजय भोईर पूर्णपणे झुंजताना पाहायला मिळतोय. स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. परंतु इथून आपण पाहतायत कल्पेश धापशीने एका साईडला खूप चांगला खेळ साकारला. आतापर्यंत दीपक जाधवने खेळ साकारला. आता इथून तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला फक्त ध्येय गाठावं लागेल ते 63 धावांचं. इथून ऑन साईडला हा नॅचरल फटका आहे अजय भोईरच्या बॅटमधून. पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल अँड वंडरफुल शॉट. MPL सिक्सर. अजय भोईरच्या बॅटमधून याच फटक्यांची अपेक्षा आहे. तिसऱ्या बॉलवर षटकार आला. प्रथमेश भोपी
थोडीशी जरूर अनुभवाची कमी आहे. ज्या वेळेला तुमच्याकडे अनुभवाची कमी असते त्यावेळेला असा अडथळा निर्माण होतो, परंतु टॅलेंटची कमी नाही आहे आणि राकेश गोवारी तेच दर्शवत आहेत. तुझा नॅचरल जो गोलंदाजीचा आपण पाहू शकतायत गोलंदाजी करतो ती नॅचरल गोलंदाजी तुला करावी लागेल. अचूक टप्पा, भेदक मारा, सुंदर लेंथ अँड लाईन. हलक्याश हाताने सेन्सिबल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवर सुद्धा षटकार खेचण्याचा प्रयत्न केला नाही. याला म्हणतात बुद्धिमत्तेचं क्रिकेट. बुद्धिमत्ता तुमची स्ट्रॉंग असावी लागते. बुद्धिमत्ता म्हटलं तर आता खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर डी गुकेश 64 पटांचा राजा म्हणून आपण पाहू शकलात. एक ज्याचं स्वप्न होतं की पूर्ण वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचं आणि ते स्वप्न पूर्ण झालं आणि कौतुक जगभर करण्यात आलं. ते डी गुकेशचं अतिशय सुंदर एक व्यक्तिमत्व. नो बॉलचा इशारा, सरळ बॅटचा जरूर वापर केला. आकाश पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल 1+1 अशा 2 धावा. आणि इथे मात्र आपण पाहताय जेव्हा तो राऊंड द विकेटने आला, ओव्हर द विकेटने तो साईट जी कॉल केला जातो की आम्ही ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय, हे त्यांनी कॉल केला नव्हता आणि सागरजी पाटील यांचा ॲक्युरेट लक्ष असल्याकारणानं तो नो बॉलचा इशारा पाहायला मिळाला. कारण पंचांना तुम्ही जेव्हा राऊंड द विकेटने गोलंदाजी करता कधी कधी विसरता. जेव्हा तुम्ही पहिला बॉल स्टार्ट करतात त्यावेळेला विसरता, त्यावेळेला पंचांच्या नजरेतून आपण कधी कधी वाचता. परंतु ज्या वेळेला राऊंड द विकेटने ओव्हर द विकेटने जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला कॉल करणं अनिवार्य असतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 रन. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 4. फ्री हिटचा सिग्नल मिळाला अजय भोईरला. इथून ऑन साईडला ही स्ट्रेंथ आहे अजय भोईरची. हेमंत पवार यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार. गुड शॉट. वेलकम हेमंत पवार, आपलं सहर्ष स्वागत. अतिशय देखणा फटका होता, क्लास. चौकार आला आणि चौकाराने संघाची धावसंख्या 22. 63 धावांचा पाठलाग करताना 41 ची अजून सुद्धा आवश्यकता. बॉल आहेत 19. सामना बॅलन्सिंग आहे. अजय भोईरची परिपूर्ण चांगली फटक्यांची निवड. अप्रतिम, खूप सुंदर पद्धतीने बाउन्स जरूर आला मिळतोय. 1 धाव अर्जित केली जाईल. राकेश गोवारी बॅकअप साठी आले, अन्यथा 1 धाव अजून ओरतूच्या स्वरूपात ऍड झाली असती. रोहित गोवारीने मात्र फेकी केली होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 23. आता विजयासाठी 40 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18. 13.33 चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट प्रति षटकामागे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर धीरज अजित 11 वर्सेस सूर्या मासवन. सूर्या मासवन टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते धीरज अजित 11 या टीमला. सकाळचं सत्र आहे. क्युरेट आपण पाहिलं तर 8:45 वाजता बॉल पिच झाला. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली संकल्पना. प्रत्येक खेळाडू मासवणकर या स्पर्धेला दुजोरा देताना पाहायला मिळतो, कारण ही आमची सर्वात लोकप्रिय स्पर्धा म्हणून ओळखली जाते या पंचक्रोशीमध्ये. पालघर तालुक्यामध्ये आपल्या गावाच्या नावासाठी जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा एक वेगळीच ऊर्जा तुमच्या अंगामध्ये संचारते. 23. 40 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 40. या वेळेला बॅटची पूर्ण राहिला होता. विवेक धडपड करतोय विकेट घेण्याच्या बाबतीमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले परिपूर्णतः. आता 17 बॉल आणि 40 रन. या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके येतील का ही अपेक्षा असेल खेळाडू कक्षांमधून, स्पेशली राकेश दुमाडा, राहुल दानवा यांच्याकडून. कारण इथून जर मॅच जिंकली आणि इथून जर पराभूत झाले तर मॅच जिंकली तर आतमध्ये येण्याचे चान्सेस अजून 2 मॅच नंतर असतील. परंतु इथून जर पराभूत झाले तर डेफिनेटली या स्पर्धेत त्यांचा प्रवास समाप्त होईल. खूप चांगला चेंडू. पंचांकडे दाद मागितली. विवेक स्ट्रॉंग आहेत अपील करण्यामध्ये. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. राकेश गोवारी सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग विथ द बॅट, विथ द बॉल. इनक्रेडिबल. ऑन साइटला सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव. What a shot. 10 MPL 6er. आताचे महिन्याने
येईन मी तुझे जत्रेला दैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे जत्रेला माझी एकविरा आईची काय फटका खेळला होता. संघाची धावसंख्या 29. यावेळेला चेंडू जरूर बाहेर निघण्याचा प्रयत्न केला गेला होता. डबल माइंडमध्ये होते की मोठा फटका खेळू की यावेळेला डिफेन्स करू, आणि अशातच फक्त सॉफ्ट हँडने खेळला गेला. चेंडूला खेळून काढलं. कोणती धाव येत नाहीये. संघाची धावसंख्या 29. बॉल फेकून झाले ते 4. यावेळेला अप्रतिम फटका तर छान आहे. फिल्डर पाठीमागे होते आणि इथून वन बाउन्स चेंडू क्लिअर होताना पाहायला मिळेल. चौकार. आता टाळ्यांचा कडकडाट होत असताना खेळाडू कक्षांमधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 33. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत 30 रनची आवश्यकता. येणारे बॉल 13. गणपती देवा तूच मला हवा, तुझ्यासारखं व्हावं असं वाटतंय मला, हो वाटतंय मला. एक वर्षानु पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. एक वर्षानु पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. थँक्यू. 33 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. राकेश गोवारी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर गणपती बाप्पाचं सॉंग सकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध करणारं. काय एक्झॅक्टली त्या ठिकाणी आहे यस पराग, काय एक्झॅक्टली पंच जात आहेत, विचारपूस करतात त्या ठिकाणी, कारण कॅमेरात तो भाग जरूर आलेला नाहीये कारण मध्ये झाड आहे. चला पंच काय दर्शवतील. चौकार यावेळेला पाहायला मिळतो. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 33. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते आतापर्यंत विचार केला तर 5. 13 बॉल आणि विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 30 रन. राकेश गोवारी टू अजय भोईर. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. हे क्रिकेट उत्तम दर्जाचं पाहायला मिळतं. हे कौशल्य आहे. या अगोदरच्या ज्या मॅच मध्ये आपण 4 मॅचेस मध्ये पाहिला, अजय भोईरचा हा बोलबाला राहिला नव्हता. सेन्सेशनल बॅटिंग पाहायला मिळाली नव्हती, परंतु आता इथे सेन्सिबल बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. समंजसपणाचं क्रिकेट. 12 बॉल 29. 14 बॉल मध्ये 24 रनची घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकार आणि त्यामध्ये 2 चौकार. 171.43 चा स्ट्राइक रेट. बॅटिंग ॲव्हरेज अतिशय सुंदर पाहायला मिळतोय. गोलंदाज रोहित गोवारीला पाहतोय. आता 12 बॉल 29 ची आवश्यकता आहे. एका साईडला स्मिथ स्मॅशर तर एका साईडला मास्वन जिनियस. अपेक्षा आहेत अजय भोईरकडून फार मोठ्या प्रमाणात, आणि जेव्हा चांगला एक फलंदाज असतो त्यावेळेला लीगच्या फॉर्मॅटमध्ये खूप काही अपेक्षा असतात. आता 12 बॉल 29 रनची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला शॉर्ट प्लेन चेंडू होता आणि चौकार. 4 धावा मिळतील. 6 की षटकार. यस, यावेळेला षटकार. प्रश्नचिन्ह होता षटकार की चौकार मिळेल, आणि यावर उत्तर मिळालं षटकार. 6 धावा. षटकार आणि संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली गेली. रोहित गोवारी विकेटच्या शोधामध्ये आहे. अजय भोईरची विकेट मला मिळेल का याकडे लक्ष केंद्रित केलंय स्मिथ स्मॅशर्स टीमच्या फिल्डरने. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा अजय भोईर इज ऑन अ फायर. 4था षटकार या इनिंगचा अजय भोईरच्या बॅटमधून इनटू द स्टँड. क्लास.
आणि इथे आपण पाहतायत जो पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळतोय मनोज फाउंडेशन, आणि त्या पॅव्हिलियनच्या वरून गेल्यानंतर प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतायत राकेश दुमाडा साहेब यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. आणि आत्तापर्यंत आपण पाहतायत भरपूर खेळाडूंनी ते षटकार असे ठोकलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 46. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल 17 रनची आवश्यकता आहे. काय सामना होता कुठे आला कुठे. अजय भोईरकडे संपूर्ण लक्ष केंद्रित झालं आता, कारण या खेळाडूचा जर बोलबाला राहिला तर जिंकण्याचे चान्सेस 90% पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मात्र ह्या वेळेला आपण पाहू शकताय चेंडू निघून जाईल, ते चान्स नाही आहे कोणत्याही प्रकारचा कॅच कॅरी करण्याचा. 2 धावा येतील. टाळ्यांचा कडकडाट होत असताना मासवण जिनियस या टीमच्या माध्यमातून 2 धावा येतील. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 48. 9 बॉल 15 रनची आवश्यकता आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफ्टमच्या खूपच बाहेर होता चेंडू, आणि सरळ चेंडू निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा. अशा प्रकारे 50 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सांघिक संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. आता 8 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग, दोन्ही संघांकडे 50-50% चान्सेस आहेत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळतात. इथून आपण पाहतायत विवेक हेच दर्शवतोय की तुला याच टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे. बाहेर निघणारा यावेळेला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने होता आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. 5 बॉलचा खेळ झालाय. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. 7 बॉल 13. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथून जर आपण पाहिला तर झेल होईल का? यस, डेफिनेटली. शेवटच्या बॉलवर आपण पाहतायत आणि इथून आपण पाहू शकाल शेवटच्या बॉलवर सेन्सिबल बॅटिंग पाहायला मिळाली नाही. चांगली बॅटिंग केली होती, परंतु तिथे थोडीशी थिंकिंग व्यवस्थित वापरली नाही. विचारसरणी जी होती ती मोठ्या फटक्यात मारण्याचा प्रयत्न केला. आता इथून जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि विजयासाठी 13 रनची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ हा असाच आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून लोकप्रियता या खेळाला का मिळाली त्याचं एकमेव कारण शेवटच्या बॉल पर्यंत कोणीही भविष्यवाणी देऊ शकत नाही. 6 बॉल आणि 13 रन्स. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये, सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेट इज अ अनसर्टनिटीज गेम. अनिश्चितीचा खेळ म्हणजे क्रिकेट. 6 बॉल 13. कल्पेश धापसी एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन धारवा एक लेफ्ट हँड बॅटर. आता संपूर्ण दारोमदार. चला घाई करा, वेळ दौडू नका. जरी पहिला सामना आपण पाहतायत 1 तास परफेक्ट होऊन गेलाय, तर थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण पहिल्या दिवसातील एक मॅच अजून सुद्धा पेंडिंग राहिले. आकाश तुमडा हा सुद्धा एक अपकमिंग यंग टॅलेंट. आता कल्पेश धापशी कशा पद्धतीने बॅटिंग करेल. या सामन्यानंतर 5 षटकं तर राहतील, परंतु लक्षात घ्या आता स्ट्रिक्टली ऑन असेल की 4 षटकं ही तुम्हाला 20 मिनिटातच फेकली गेली पाहिजेत. जर 20 मिनिटे 1 सेकंद जर झाला तर आमचे पाटील नेटवर्कचे जतीन किनी आम्हाला दर्शवतील की 30 ॲड सर्कलमध्ये मात्र तुम्हाला एक खेळाडू आणावा लागेल. कारण इथे आता आपल्याला स्ट्रिक्टली रूल्स अद्यावत करावा लागतील, कारण उद्याच्या दिवसात 2 स्पेशल आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं सरप्राईज आपल्याला पाहायला मिळेल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते, खूपच बाहेर होता. किरण केने सरांचा इशारा येतो. यस, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आता मात्र जाऊन पोहोचते
51, 6 बॉल 12, 6 बॉल 12 रनची आवश्यकता. अप्रतिम फटका छान आहे, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केले. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. इथून 2 धावा कंप्लीट होतील. 5 बॉल आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता. 5 बॉल 10 रन्स. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांच्या दरम्यान. 5 बॉल 10 रनची आवश्यकता. कधी या बाजूने सामना झुकतोय तर कधी त्या बाजूने सामना झुकताना पाहायला मिळतो. दोन्ही संघ चांगल्या पद्धतीने खेळ करतायत. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल फिल्डरकडे. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. अचानक मात्र बॉलने उसळी घेतली आणि इथे 2 धावा कल्पेश धापशीच्या बॅटमधून. सिंगल डबलला महत्व देत आहेत. हे क्रिकेटमधील बेसिक आहे. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. एक रन्स किती मायने लागतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. आता 4 बॉल राहिलेत उर्वरित आणि 8 रनची आवश्यकता आहे. 4 बॉल 8 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश तुंबडा. ऑन साईडला खेळला गेलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर आहेत त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा पुनश्च एकदा मिळत आहेत. टाळ्यांचा गजर होत असताना पाहायला मिळतो खेळाडू कक्षांमधून. आता बॉल आहेत 3 बॉलमध्ये 6 रन्स. सकाळच्या सत्रामध्ये कल्पेश धापशीने काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या वेळेला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या दृष्टिकोनातून. 3 बॉल आणि 6. पुनश्च एकदा आकाश टू कल्पेश. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक जरूर खेळले गेले. सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. सचिन धानवा यांच्यावर पूर्णपणे दारोमदार. 2 बॉल 5 रन्स. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. कदाचित आता ही चर्चा रंगली असेल की शेवटच्या बॉलवर अजय भोईरने चुकीचा शॉट सिलेक्शन का खेळलं. तिथून जर सिंगल कदाचित मिळाली असते किंवा डॉट बॉल जरी आला असता तरी सुद्धा हरकत नव्हती. परंतु इथे आपण पाहतायत आता 2 बॉल 5. पाहायचं सचिन धानवा कशा पद्धतीने आता बॅटिंग करेल. परिपूर्ण दारोमदार आहे. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. कारण डावखुरे हाताचे फलंदाज जे शैलीदार असतात परिपूर्णतः त्यांच्या पायावरचे चेंडू अलगद ते सहजगत्या लिलया बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकतात. तर 2 बॉल 5 रनची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 3 दिवसांमध्ये गेली 2 दिवस आपण जर पाहिलं तर यूट्यूबवर जे क्रिकेट शौकीन असतात ते लाईव्ह पाहत असतात. आणि ज्या वेळेला ते यूट्यूब ओपन करतात त्यावेळेला फक्त एकच स्पर्धा दिसत असेल ती म्हणजे मासवन प्रीमियर लीग. कारण 10, 10:30, 11 नंतरच मॅचेस स्टार्ट होतात. परंतु या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलंय. जसं वालीव प्रीमियर लीग, आग्री प्रीमियर लीग. क्लीन बोल्ड. सुपर डिलिव्हरी. सरळ मिडल स्टंप उद्ध्वस्त केला गेलाय. आता 1 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. चौकार आला तर मॅच ट्राय. राकेश दुमाडा. इथून आपण पाहतायत आता 1 बॉल 5. सामना होता कुठे आला कुठे. अजय भोईरने जी बॅटिंग केली होती त्याच्या कुशल बॅटिंगच्या नेतृत्वावर असं वाटलं की मॅच यावेळेला टर्न होईल. परंतु हा खेळच असा आहे. एक बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता. कल्पेश धापशी एका साईडला आपण पाहतायत. राकेश आता काहीतरी करून दाखवण्याची हीच ते वेळ आहे. अभी नाही तो कभी नाही. अन्यथा इथून जर आपण पाहिलं पराभव स्वीकारावा लागला तर पुढील मॅचेस मध्ये तर परिपूर्णतः बॅक टू होम घरचा रस्ता पकडावा लागेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला हा फटका चांगला आहे परंतु मुन्ना त्या ठिकाणी पराग धानवा पुढे सरसावतायत आणि अशा प्रकारे तोंडातला घास हिरावून घेतला अजय भोईरचा. एक शेवटचा बॉल म्हणजेच जर आपण पाहिलं तर 24व्या बॉलवर त्याने ती चुकी केली आणि चुकीला माफी नाही. अशा प्रकारे
इथेच प्रवास समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अजून तुम्हाला मॅच खेळावी लागेल, परंतु जे स्वप्न होतं क्वालिफाय होण्याचं ते तर दूरच राहिलं. कदाचित इथून मॅच जर जिंकले असते तर थोडेसे होप्स वाढले असते, येणाऱ्या 2 सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही. आणि अशा प्रकारे मासवण जिनियर्स टीम बॅकफुटला जात असताना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन स्मिथ स्मॅशर्स टीम, कारण त्यांचा सामना अजून एक सुद्धा पेंडिंग आहे.